नमस्कार सगळ्यांना, आपलं स्वागत आहे खानदेशी तापी ब्लॉगमध्ये। आज आपण कोंबड्या माशाची चरबी कशी करायची मी ते तुम्हाला दाखवते। कारण आपण जर बाजारला गेलो आणि कोंबडे मासे भेटले, बरेच वेळा कोंबड्या माशातून अशी चरबी निघते। हे पा, तुम्ही पाहिलीच असेल, हे पा अशी चरबी असते आणि खूप लोक घेत नाही, कारण त्यांना असं वाटतं हे काय आहे आणि काढून फेकून देता किंवा मग त्या माशावाल्याला म्हणता नाही आम्हाला नको देऊ। पण ही जर तुम्ही खाल्ली तर इतकी चविष्ट असते, ते तुम्हाला तोंडातच राहून जाईल, इतकी भारी लागते ही। कारण मी दरवेळेस जर मी बाजाराला गेली, आठवड्याला म्हणा किंवा 15 दिवसात म्हणा, बाजाराच्या दिवशी फक्त बरं का, ही कोंबड्या माशाची चरबी मला एक नंबर आवडते। कारण मी पाहतच राहते कुठे भेटेल कुठं नाही भेटेल। 2 आठवड्यापासून फिरत होती, मला भेटतच नव्हती, पण या आठवड्याला मला भेटली। हे पा, इतकी भारी लागते ही चरबी। मी धुवून काढलेली हिला, मस्त स्वच्छ धुतलेली आहे। आणि कशी करायची तेही सांगते, चला। हे पा, लसूण आहे, जास्त काही मटेरियल राहत नाही याच्यात, आपल्याला जसं नेहमीप्रमाणे। हे पा लसूण, आणि काय टाकायचं तेही सांगते मी तुम्हाला। हे पा, तिखट घालते मी। हे पा, लाल चटणी आपली 1.5 चमचा घ्यायची, म्हणजे थोडी तिखटच पाहिजे। आणि काळा मसाला घ्यायचा, घरगुती मसाला आहे माझावाला, बनवलेला घरीच, जास्त काही नाही, थोडासा घेते, अर्धा चमचापेक्षा वर। आणि थोडीशी लाल काश्मीरी मिरची आहे, दुसरं काहीच टाकत नाही मी। हे पा, तेल घालते मी आता 2 पड्या, 2च पड्या घातल्या। हे पा, मी धुवून काढलेलं आहे। आणि आता काय करायचं, आपण ही चरबी फक्त याच्यात टाकायची। चरबी म्हणजे ही वितळत नाही बरं का, जशाची तशी राहते, फक्त एवढे थोडी चिकट असते, पण खायला खूप चांगले लागते। आणि असंही नाही तिचं तेल होतं का काय, काहीच नाही, तेल होत नाही, काही नाही। फक्त जशा या खापा आहे ना, आपण याच्याने अशा तुकडे करून घ्यायचे, जसं आपला बोकड्याचा भेजा असतो ना, तशी होऊन जाते ते मस्त। हे पा, तुम्ही पाहू शकता। हे पा, आता कसे करायचं, असं तुकडे करायचे हिचे, लगेच तुटतात ते। हे पा, थोडी चिकट असते, पण काही नाही, एकदम भारी लागते, तुम्ही एकदा करून पहा। अशा खापा होत्या। हे पा, एकदम आपला जसा बोकड्याचा भेजा असतो ना, तशी होऊन जाते ती। हे पा, आपली लाल चटणी फेकलेली टाकून द्यायची पूर्ण। खायला खूप चविष्ट लागते, तुम्ही एकदा करून बघायची। तुम्हाला कोंबडा मासा भेटला ना, आणि मी विकत आणते, मासा नाही आणत, फक्त फ्राय आणते, चरबी आणते, आणि त्याच्यात मीठ घाला थोडं। दुसरं काही टाकायची गरज राहत नाही। हे पा, आपलं झालं कोंबड्या माशाची चरबी। हे पा, एकदम भारी झालेली आहे। आणि या मस्तपैकी कोंबड्या माशाची चरबी खायला आवडली तर सबस्क्राईब करा आणि बनवून बघा घरी मस्तपैकी। आणि लाईक शेअर कमेंट पण करा, लाईक करा, शेअर करा। हे पा, आपल्या कोंबड्या माशाची चरबी झालेली आहे, तुम्हाला कशी वाटली नक्की सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला आवडली असेल तर घरी एकदा बनवून पहा। हे पा,